नमस्कार मित्र हो. परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा. गंभीर डिसॅबिलिटी असूनही पंखाविना भरारी घेणाऱ्या प्रसादच्या ह्या 10व्या भागामध्ये आज आपण ऐकणार आहात की स्वामी कृपेने शिंदे सर आले आणि अनेक प्रश्न सुटले. मागील भागात आपण ऐकलंच होतं की प्रसादने 10वीत प्रवेश केला, पण काही समस्या कशा आल्या होत्या. आता काय झालं, साधारण प्रसादची एक चाचणी झाली आणि मला कळलं की प्रसादसारख्या मुलांना 10वीमध्ये काही सवलती असतात. याबाबत शाळेच्या क्लार्कना विचारलं तर त्यांना अंध मुलांबाबतच माहिती होती. अंध मुलांना ह्या परीक्षेला अर्धा तासाची सवलत असते, म्हणजे अधिक अर्धा तास मिळतो. पण प्रसादसारखा गंभीर डिसॅबिलिटी असलेला मुलगा प्रथमच मराठी माध्यमाच्या नॉर्मल शाळेत शिकत होता, त्यामुळे त्याच्याबद्दल क्लार्कना इतकं काही माहीत नव्हतं. त्यामुळे काही दिवस गेले आणि मीच विचार केला आणि स्वतःच चौकशीसाठी वाशी येथे बोर्ड कार्यालयामध्ये गेले. माझ्या एका मैत्रिणीचीही ओळख निघाली, त्यामुळे योग्य व्यक्तींकडे तिने मला पाठवलं. तिथे दिव्यांग मुलांच्या सवलतीबाबत एक पुस्तिकाच मला मिळाली. खरंच वाटलं की स्वामींनी मला योग्य ठिकाणी आणलं, कारण प्रसादच्या डिसॅबिलिटीनुसार प्रसादला परीक्षेसाठी 1.5 तास अधिक वेळ मिळणार होता. त्याचप्रमाणे भूमिती ह्या विषयामध्ये आकृत्या असतात आणि त्या ह्या मुलांना जमत नाहीत, त्यामुळे भूमितीऐवजी संगणक हा विषय बदलून मिळणार होता. इतकंच नाही तर जी मुलं पुढे कॉलेज करू शकत नाहीत पण एखाद्या कलेमध्ये प्रगती करू शकतात, अशा मुलांना इंग्लिश विषयाऐवजी तो कलेचा विषय म्हणजे प्रसादसाठी शास्त्रीय संगीत हा विषय मिळणार होता आणि विज्ञानाऐवजी होम सायन्स. ह्या सर्व सवलती असल्या तरी पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्र, डॉक्टरांची शिफारस हे सादर केल्यानंतरच ह्या सवलती मिळतात. त्याचप्रमाणे रायटर जर असेल तर रायटरच्या शाळेची मान्यता, फोटो, त्याच्या पालकांचे पत्र, ह्या सर्व गोष्टींसाठी मला अनेक फेऱ्या घालाव्या लागल्या आणि त्यानंतरच सर्व कामं झाली. आता विषय तर बदलून मिळाले, मान्यता आली, पण ह्या बदललेल्या विषयांचा अभ्यासक्रम म्हणजे पाठ्यपुस्तक दुकानात उपलब्ध नव्हते. त्यामुळे बोर्डाकडूनच मला 1-2 मूकबधीर मुलांच्या शाळेची नावं देण्यात आली आणि तिथे गेल्यानंतर मला ह्या पुस्तकांच्या प्रतीची झेरॉक्स काढून मिळाली. हेही काम झालं. आता पुढचा प्रश्न आला की हे सर्व विषय एकट्या प्रसादला शाळेमध्ये कोण आणि कसे शिकवणार. त्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची गरज होती, कारण हा वेगळा अभ्यासक्रम होता. पण यासाठी मात्र शाळेचे उपमुख्याध्यापक श्री कदम सर यांनी सरदार हायस्कूलच्या शिंदे सरांचं नाव सुचवलं. शिंदे सर मनाने खूप मोठे होते हे हळूहळू कळलंच, कारण आधी मनात बरेच प्रश्न होते. पण ज्यावेळी शिंदे सर आमच्या घरी प्रथमच आले त्यावेळी त्यांचा हसरा चेहरा पाहून खूप समाधान वाटलं. जणू वाटलं की स्वामींनीच ह्यांना पाठवलंय आणि ते खरंच होतं. शिंदे सर आले आणि श्री स्वामी कृपेने 3 महत्त्वाचे प्रश्न सुटले. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे प्रसादचा 3ऱ्या माळ्यावर वर्ग गेल्यामुळे त्याला वर चढवणं, खाली आणणं हे तसं कठीण काम होतं. पण तरीही मला रोज शाळेत जायचंच आहे. गैरहजर राहणं हे प्रसादच्या शब्दकोशात नव्हतं. त्यामुळे हा त्रास सहन करूनही नियमित त्याला शाळेत न्यावं लागत होतं. पण आता काय झालं, हे 2-3 विषय बदलल्यामुळे आता शाळेनेच सांगितलं की प्रसाद तू शाळेमध्ये 3 दिवस यायचं आणि हे विषय शिकण्यासाठी 3 दिवस घरी राहायचं. त्यामुळे आपोआपच 3ऱ्या मजल्यावर चढण्या उतरण्याचा त्रास कमी झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न होता की मुळातच आता 2-3 महिने होऊन गेले होते आणि हा सर्व अभ्यासक्रम फायनल एक्झामपर्यंत पूर्ण करायचा होता. पण शिंदे सरांनी सांगितलं काहीच काळजी करू नका, ते स्वतः घरी अभ्यास करून प्रसादला शिकवायला यायचे आणि त्यामुळेच उशीर झाला तरी हा अभ्यासक्रम पूर्ण झाला. आणि महत्त्वाचा प्रश्न सुटला तो म्हणजे रायटरचा, की ज्या प्रश्नामुळे मी खूपच बेजार झाले होते आणि वेगळे वेगळे अनुभव घेतले होते. शिंदे सरांनी ह्या बाबतीतही सांगितलं
तुम्ही काही काळजी करू नका, तीही व्यवस्था मी करतो. आणि त्यांनी त्यांच्या शाळेतील म्हणजे सरदार हायस्कूलमधील निवृत्ती शिंदे नावाच्या मुलाची यासाठी निवड केली आणि त्याला आमच्या घरी एकदा बोलावलं. पण तत्पूर्वी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेतली. मुख्याध्यापिका पांचाळ मॅडम यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. खरंच निवृत्ती त्यानंतर दर रविवारी येऊन प्रसादचे पेपर सोडवण्याचा सराव करू लागला. त्यामुळे हळूहळू प्रसादची आणि त्याची मैत्री होऊ लागली. प्रसाद कशाप्रकारे डिसॅबल आहे हे त्यालाही कळू लागले. आम्हाला तेच महत्त्वाचं होतं की प्रसादसाठी रायटर कसा मिळतो. कारण प्रसादची परिस्थिती लक्षात घेऊन स्वतः आत्मविश्वासाने न कंटाळता काम करणारा, आनंदाने काम करणारा असा रायटर प्रसादसाठी आम्हाला मिळाला होता. पण त्याचबरोबर एका पेपरसाठी प्रसादची आत्तेबहीण गुड्डू तिनेसुद्धा असं आनंदातच काम केलं आणि प्रसादचा एक पेपर सोडवला. खरंच हे सगळे प्रसंग पाहिल्यानंतर मनात येतं की आपल्यासमोर अशा काही समस्या येतात, असे काही प्रश्न येतात की ते आपल्याकडून सुटत नसतात आणि ज्यांच्याकडून अपेक्षा असते तेही काही मदत करत नसतात. पण अचानक जी माणसं आयुष्यात कधीही माहीत नसतात, आलेली नसतात, ज्यांची ओळखही नसते, अशी माणसं एकदम येतात आणि चुटकीसरशी ह्या समस्या, हे प्रश्न सोडवतात. खरंच हीच तर श्री स्वामी माऊलींची प्रचिती असते. असे अनेक प्रसंग आपण यापुढेही ऐकणार आहात. पुढील भागात गंभीर डिसॅबिलिटी असूनही, एका बाजूला डिसॅबिलिटी वाढत असूनही प्रतिकूल परिस्थितीतही प्रसादने 10वीचा अभ्यास कसा केला हे आपण ऐकणार आहात. तूर्त मी आता इथेच थांबते. नमस्कार, धन्यवाद. मित्रहो, नक्कीच हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.